धाराशिवमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पपईच्या बागेचं मोठं नुकसान झालं। परंडा तालुक्यातल्या शिरसाव गावात शहाजी मिसाळ यांची 9 एकर पपईची बाग अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाली। अवकाळीच्या तडाख्याने झाडं मोडून पडली, पपईचा जमिनीवर खच पडलाय। तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। बागाचं भरपूर नुकसान झालेलं आहे। तात्काळ पंचनामा करून तात्काळ मदत मिळायला पाहिजे, का तर भरपूर खर्च केलेला आहे। खर्च जर मग निघत नसेल तर मग काही उपयोग नाही, मग शेतकऱ्यांना करायचं काय नेमकं। त्यामुळं पंचनामा केला पाहिजे। तहसीलदार तलाट्यानं कोणी येऊन पंचनामा करून तात्काळ मदत मिळणं गरजेचं आहे। 9 एकराचा प्लॉट होता, त्यामुळे काय खर्चही निघलेला नाही। आणि आधीच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली, त्यातनं कसं तरी सावरून खर्च करून भरपूर डबल खर्च झालेला होता। त्यातनं सावरून परत उभारली तर आता ही चक्रीवादळानं नुकसान झालेलं भरपूर। अंदाजे किती लाखाचं नुकसान झालंय? अंदाजे 100 टन माल होता वर। एका झाडाला सरासरी 50-60 किलोच्या आसपास तयार होता। तर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।